गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरमधील नेक्स्ट पॉईंट बघतोय. तो आहे मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस. फर्स्ट डेफिनेशन बघूया आपण मोनोहायब्रिड क्रॉसची. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग ओनली वन हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस. We can say that when the cross is with only one pair of contrasting character, then it is known as monohybrid cross. ज्या एक्सपेरिमेंटमध्ये फक्त एकाच कॅरेक्टरिस्टिकवर फोकस केलेला असतं अशा क्रॉसला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणायचं. इथे एक्झाम्पल काय दिलंय बघा. क्रॉस बिटवीन प्युअर टॉल प्लांट अँड प्युअर डॉर्फ प्लांट. ठीक आहे बघा. When homologous tall plant, or you can say pure tall plant, is crossed with homologous dwarf plant or pure dwarf plant, then the all progeny appears tall. F1 जनरेशनमध्ये जेवढ्या सगळे ऑक्सप्रिंग्स असतात ते कसे असतात? टॉल असतात. They show that the gene for the tall is dominant over the gene for the dwarf plant. टॉल आणि डॉर्फमध्ये डॉमिनंट कोण आणि रेसेसिव्ह कोण? तर टॉल हा डॉमिनंट आहे आणि शॉर्ट किंवा डॉर्फ जो आहे तो कसा आहे? रेसेसिव्ह आहे. म्हणून F1 जनरेशनमध्ये जेवढ्या सगळ्या प्रोजेनी असतात त्या कशा असतात? तर टॉल असतात. आपण डॉमिनंट आणि रेसेसिव्हची डेफिनेशन लास्ट लेक्चरमध्ये बघताना काय बघितलं होतं? तर F1 जनरेशनमध्ये ज्या कॅरेक्टरिस्टिक अपिअर होतात त्या कॅरेक्टरिस्टिक डॉमिनंट असतात आणि ज्या होत नाहीत त्या रेसेसिव्ह असतात. मग इथं काय सांगितलं आहे? ऑल प्रोजेनी अपिअर टॉल. मग टॉल काय आहे? तर डॉमिनंट आहे. अकॉर्डिंग टू जेनोटाइप ऑफ द प्लांट्स इन्वॉल्व द क्रॉस विल बी ॲज फॉलोज. जेनोटाइप कसा असणार आहे त्यांचा? टॉल प्लांटसाठी आपण काय वापरतो? कॅपिटल टी आणि डॉर्फ प्लांटसाठी स्मॉल टी. बघा इथे काय दाखवलं आहे? हा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तुमच्या टेक्स्टबुकमधलाच हा चार्ट आहे. बघा कसं केलं आहे. इथे तुम्हाला फेनोटाईप दिला आहे. फेनोटाईप कसा आहे? होमोलॉगस टॉल प्लांट अँड होमोलॉगस डॉर्फ प्लांट. जेनोटाईप काय? कॅपिटल टी आणि डॉर्फसाठी काय असतो? तर स्मॉल टी अँड स्मॉल टी. गॅमेट्स एकच घ्यायचा, कॅपिटल टी एक स्मॉल टी. ओके. When they get fused with each other, then the first generation is all tall because tall is a dominant character. बघा ह्या दोघांचं क्रॉस झाल्यावरती आन्सर काय येतं? कॅपिटल टी अँड स्मॉल टी. फर्स्ट लेटर जे असतं हे फर्स्ट लेटर फिनोटायपिक कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. सो कॅपिटल टी कशासाठी आहे? तर टॉलसाठी आहे. म्हणून F1 जनरेशनमध्ये सगळ्याच्या सगळे प्लांट्स कसे असतील? तर टॉल असतील. हे टॉल आहेत पण ते कसे आहेत? हायब्रिड टॉल. प्युअर टॉलसाठी आपण काय वापरतो? कॅपिटल टी. डॉर्फसाठी स्मॉल टी. आणि जर हायब्रिड असेल तर कॅपिटल टी अँड स्मॉल टी. ठीक आहे. सो F1 जनरेशनमध्ये जेवढ्या सगळ्या प्रोजेनी असणार आहेत त्या कशा असणार आहेत? तर हायब्रिड टॉल. नेक्स्ट बघा. या F1 जनरेशनमधले 2 प्लांट्स घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये मग क्रॉस करायचा. ठीक आहे. तर काय घेतलं आहे बघा. F1 जनरेशनमध्ये सगळ्याचे सगळे हायब्रिड टॉल आहेत म्हणून दोन्हीचे दोन्ही पॅरेंट्स कसे असतात? तर कॅपिटल टी स्मॉल टी. गॅमेट सेपरेट करायचे आहेत. आता बघा इथे गॅमेट काय येणार? कॅपिटल टी अँड स्मॉल टी. कळते का? आता बघा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट 2 प्लांट्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट डिफरन्शिएट करायचे ह्या चेकर्स बोर्ड्समध्ये. याला आपण काय म्हणतो? चेकर्स बोर्ड. मेल गॅमेटसाठी पहिल्यांदा कॅपिटल टी स्मॉल टी. तुम्ही जो सिक्वेन्स इथं वापरला आहे तोच सिक्वेन्स फिमेल गॅमेटसाठी वापरायचा. इट इज कॅपिटल टी स्मॉल टी. आता ह्याच्यामध्ये क्रॉस करायचा. बघा हा टेबल याच्याबरोबर कॅपिटल टी. हा टेबल याबरोबर इट इज कॅपिटल टी स्मॉल टी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा टी आणि हा टी म्हणजे कॅपिटल टी अँड स्मॉल टी. तो कसा लिहिणार? कॅपिटल टी स्मॉल टी. जनरली फर्स्ट लेटर जे आहे ते कॅपिटल लिहिण्याचा प्रघात आहे कारण तो डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक डिफाईन करतो.
अँड द लास्ट वन स्मॉल टी अँड स्मॉल टी. ठीक आहे. इथे व्यवस्थित दिसत नाही आहे, मी परत एकदा लिहिते, लक्ष देऊन बघा. कॅपिटल टी, कॅपिटल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, स्मॉल टी, स्मॉल टी. ठीक आहे. मग इथे बघा काय काय आहेत. कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी अँड स्मॉल टी अँड स्मॉल टी. इथे जे 4 तुम्हाला रिझल्ट मिळालेत त्याच्यापैकी 3 आहेत ते हायब्रिड टॉल आहेत. बरोबर आहे. त्यांचं पहिलं कॅपिटल लेटर टी आहे म्हणजे ते टॉल आहेत. सो 3 टॉल. आणि जो शेवटचा आहे तो स्मॉल टी, स्मॉल टी. आणि स्मॉल टी कोणासाठी असतो तर डॉर्फसाठी असतो. तर एक जो आहे तो कसा आहे तर प्युअर डॉर्फ. मग टॉल आणि डॉर्फचा जर तुम्ही रेशो काढला तर तो कसा आहे 3:1. फिनोटायपिक रेशो कसा 3:1. कळालं का. आता रिझल्ट बघूया. द रिझल्ट ऑफ अबाव क्रॉस शोन दॅट F1 प्रोजेनी कन्सिस्ट ऑल टॉल प्लांट्स. ठीक आहे. F1 प्रोजेनी काय सांगते तर सगळेच्या सगळे जे ऑक्सप्रिन्स आहेत ते कसे असतील टॉल असतील. दिस इज बिकॉज ऑल टॉल हॅबिट ऑफ द प्लांट इज डॉमिनंट ओव्हर डॉर्फ. ठीक आहे. टॉल कसा आहे डॉमिनंट आहे ओव्हर डॉर्फ. आणि फिनोटायपिक रेशो काय 3:1. आता नेक्स्ट वन बघा. डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉसमध्ये बघा अ क्रॉस बिटवीन द पॅरेंट्स डिफरिंग 2 हेरिटेबल ट्रेट्स ऑर 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इट इज नोन ॲज डायहायब्रिड क्रॉस. इथे कसे असतात 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतात. इथे एक्झाम्पल आपण काय घेतले बघा. क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड राऊंड सीडेड प्लांट विथ डॉर्फ रिंकल सीडेड प्लांट. एक प्लांट कसा आहे एक पॅरेंट कसा आहे तर टॉल आहे आणि त्याच्या सीड ज्या आहेत त्या राऊंड इन कलर आहेत. ठीक आहे. आणि दुसरा जो आहे तो कसा आहे रिंकल्ड आणि डॉर्फ आहे. सीड रिंकल्ड आहेत आणि त्याची जी हाईट आहे ती कमी आहे त्या प्लांटची. असं त्याने एक एक्झाम्पल सांगितलं आहे. ठीक आहे. एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला. आता नेक्स्ट आपण एक्सप्लेनेशन बघूया. इथे आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. इट इज राऊंड येलो सीड्स अँड रिंकल्ड ग्रीन सीड्स. ठीक आहे. बघा फिनोटाइप बघा. राऊंडसाठी आपण घेतोय कॅपिटल आर कॅपिटल आर. ठीक आहे. आणि येलोसाठी घेतोय कॅपिटल वाय कॅपिटल वाय. जसं की आपण टॉलसाठी कॅपिटल टी आणि डॉर्फसाठी स्मॉल टी घेत होतो तसंच आपण राऊंडसाठी काय घेणार आहे कॅपिटल आर आणि येलोसाठी आपण घेतोय कॅपिटल वाय. जे लेटर कॅपिटल असतात त्या कॅरेक्टरिस्टिक डॉमिनंट असतात आणि ज्या स्मॉल लेटर असतात ते रेसेसिव्ह असतात. ही गोष्ट चांगली लक्षात ठेवायची. आता रिंकल्ड ग्रीनसाठी आपण काय घेऊया बघा. रिंकल्ड ग्रीनसाठी आपण रिंकलसाठी स्मॉल आर आणि त्यानंतर ग्रीन सीडसाठी स्मॉल वाय घेतोय. थोडक्यात रिंकल्ड ग्रीन या कॅरेक्टरिस्टिक रेसेसिव्ह आहेत आणि राऊंड येलो या डॉमिनंट आहेत. ठीक आहे. आता याच्यासाठी आपण जिनोटाइप बघितले. आता गॅमेट्स बघूया. फर्स्ट लेटर घ्यायचं कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय. इथं स्मॉल आर आणि स्मॉल वाय. थोडक्यात राऊंड येलो सीडसाठी गॅमेट्स कॅपिटल आर अँड कॅपिटल वाय. रिंकल्ड ग्रीनसाठी गॅमेट्स स्मॉल आर अँड स्मॉल वाय. फर्स्ट जनरेशन बघा. या दोघांचं ज्या वेळेला क्रॉस होईल त्यावेळेला फर्स्ट जनरेशन सगळेच्या सगळे येलो राऊंड सीड्स असतील. ठीक आहे. त्यांचा एक्सटर्नल अपिअरन्स कसा असणार आहे कलर असेल येलो आणि ते राऊंड असतील. आणि त्यासाठी जिनोटाइप काय आहे तर कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. ऑल आर हायब्रिड राऊंड येलो. ओके. आता बघा सेल्फिंग ऑफ F1 म्हणजे ह्या सगळ्या सीड्स आहेत त्यापैकी 2 प्लांट्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये क्रॉस करायचा. ठीक आहे. तर त्यांचे काय आहेत बघा जिनोटाइप दोन्हीच्या दोन्ही सेम येणार कारण F1 जनरेशनमध्ये सगळ्याच्या सगळे प्लांट्स कसे होते हायब्रिड राऊंड येलो. त्यांचे गॅमेट्स बघा इथं काय घेतलेले आहेत. पहिल्यांदा कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल वाय
अँड लास्ट वन स्मॉल आर अँड कॅपिटल वाय. ठीक आहे. इथे जे घेणार आहात गॅमेट्स तेच गॅमेट्स इथं घ्यायचे. कळतंय. आता यांच्यामध्ये क्रॉस चेकर्स बोर्डने बघायचा. हा तुमचा चेकर बोर्ड. ठीक आहे. आता बघा हे जे गॅमेट आपण बघितले होते इथं त्यातला एक जो आहे तो मेल गॅमेट म्हणून कन्सिडर करायचा आणि एक फिमेल गॅमेट म्हणून कन्सिडर करायचा आणि तो चेकर्स बोर्ड्समध्ये आडव्या आणि उभ्या ओळींमध्ये रो आणि कॉलममध्ये मांडून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये त्यानंतर आपण काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. याला आपण मेल गॅमेट कन्सिडर करूया, इकडे फिमेल गॅमेट कन्सिडर करूया. ठीक आहे. क्रॉस करायचा आहे. बघा याच्याशी याचा क्रॉस फर्स्ट. बघा दोन्हीकडे कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर येतं. ठीक आहे. सो इथं काय येणार कॅपिटल वाय कॅपिटल आर. ठीक आहे. पहिला कॉलम मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते, दुसरे कॉलम जे आहेत ते तुम्ही घरी सॉल्व करायचे आहेत. त्याच्यानंतर हा जो आहे याचा मल्टिप्लिकेशन आपण ह्या सेकंड बरोबर करतो. गॅमेट्स बघा काय आहेत. इथे आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि वरती आहे काय तर कॅपिटल वाय अँड स्मॉल आर. दोघांमध्ये काय करतो आपण क्रॉस करतो. वाय हे लेटर आपण पहिल्यांदा घेऊया. दोन्ही वाय कसे आहेत तर कॅपिटल आहेत. सो कॅपिटल वाय. एक आर स्मॉल आहे आणि एक आर कॅपिटल आहे. कॅपिटल लेटर फर्स्ट लिहायचं जर असं असेल तर, कॅपिटल आर अँड स्मॉल आर. कळलं. सो हे जे आहेत यांचे कॅरेक्टरिस्टिक कसं असणार आहे बघा. तर पहिलं लेटर आहे कॅपिटल वाय, दुसरं लेटर आहे कॅपिटल आर. ही सुद्धा कशी असणार आहे येलो राऊंड. नेक्स्ट बघा याचा क्रॉस याच्याशी. इथेही एक कॅपिटल लेटर आहे आणि एक स्मॉल लेटर आहे. इथे नेहमीप्रमाणे कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि वरती स्मॉल वाय अँड स्मॉल आर. वाय लेटर पहिल्यांदा घेतो आपण. सो बघा कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर अँड कॅपिटल आर. ठीक आहे. पहिलं लेटर कॅपिटल वाय आहे, इथंही पहिलं लेटर कॅपिटल आर आहे. ही सीडसुद्धा कशी असते तर राऊंड येलो किंवा येलो राऊंड. आता आपण वेगळं बघूया काहीतरी. बघा ह्या कॉलममध्ये आपण जो काही ही ग्रीन सीड दिसते त्याच्या संदर्भात बघू. आता इथे काय गॅमेट्स आहेत बघा. तर इथे स्मॉल वाय आणि कॅपिटल आर आहे आणि वरती स्मॉल वाय आणि कॅपिटल आर आहे. या दोघांमध्ये आपण क्रॉस करायचा आहे. तर पहिलं लेटर वाय आहे आणि दोन्ही स्मॉल आहेत म्हणून इथं काय येणार तर स्मॉल वाय. त्याच्यानंतर दुसरं लेटर कसं आहे तर कॅपिटल आर आणि कॅपिटल आर. सो इथे लिहूया कॅपिटल आर. इथे गॅमेट्स काढले तर काय येणार तुम्हाला तर स्मॉल वाय आणि कॅपिटल आर. ठीक आहे. स्मॉल वाय कशासाठी आहे ग्रीनसाठी आणि कॅपिटल आर कशासाठी आहे तर राऊंडसाठी. मग ही सीड कशी असणार तर ग्रीन राऊंड. ही कशी आहे बघा ग्रीन राऊंड. आता एक लास्ट वन बघूया. यांचा क्रॉस बघूया. हा रिझल्ट बघूया आपण. इथे गॅमेट बघा काय आहेत स्मॉल वाय आणि स्मॉल आर, स्मॉल वाय अँड स्मॉल आर. या दोघांमध्ये क्रॉस बघायचा आपण. आता बघा स्मॉल वाय स्मॉल आर. गॅमेट काढा. स्मॉल वाय स्मॉल आर. स्मॉल वाय कशासाठी असतो ग्रीनसाठी असतो आणि स्मॉल आर कशासाठी असतो रिंकल्डसाठी असतो. सो ही सीड कशी असणार आहे ग्रीन रिंकल्ड. ठीक आहे. आता बघा ज्या वेळेला तुम्ही हा चेकर्स बोर्ड स्टडी कराल त्यावेळेला 9 ज्या असतील त्या कशा असतील येलो असतील, 3 असतील त्या ग्रीन असतील, आणखी 3 येलो असतील आणि एकच जी आहे शेवटची ती कशी आहे तर ग्रीन रिंकल्ड. ओळीनं बघा जर तुम्ही या चेकर बोर्ड्समध्ये व्यवस्थित काउंट केलं तर तुम्हाला 9 जे आहेत त्या येलो राऊंड
3 ज्या आहेत त्या ग्रीन राऊंड, 3 ज्या आहेत त्या येलो रिंकल्ड आणि लास्ट वन 1 जी असते ती कशी असते ग्रीन रिंकल्ड. म्हणून आपण डायहायब्रिड क्रॉसचा नेहमी फिनोटायपिक रेशो काय सांगतो 9:3, 3:2, 3:1. ठीक आहे. एक्सप्लेनेशन बघा. A cross which involves 2 pairs of the alleles is called dihybrid cross, or 2 contrasting characters is called dihybrid cross. A phenotypic ratio of dihybrid cross is 9:2, 3:2, 3:1 in F2 generation. Thus, for example, when we cross a true breeded pea plant bearing yellow and round seeds with the true bearing pea plants having green and wrinkled seed, we get a pea plants bearing yellow and round seeds in F1 generation. Means all are hybrid. When F1 plants are crossed with each other, we get the ratio 9:2, 3:2, 3:1 in F2 generation. Okay, where 9 plants are yellow round seeds, 3 plants are yellow wrinkled, 3 plants are green round, and only 1 plant is green wrinkled.